नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त भरली भेंडी बनवणार आहोत. ती अतिशय सोप्या पद्धतीने इन्स्टंट कशी बनवायची ते आज बघणार आहोत आपण. चवीला भन्नाट चवीची भेंडीची भाजी किती छान लागते आपल्या सर्वांनाच माहिती आहे भरली भेंडी. त्याच पद्धतीने आज आपण सोप्या पद्धतीने कशी मस्त चविष्ट अशी भेंडी बनवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला एका भेंडीचे 4 तुकडे करून घ्यायचे. मोठी भेंडी असेल तर तिला अर्ध्यामधून कापून 4 तुकडे करायचे. बघू शकता अशा पद्धतीने सर्व भेंड्या कापून घेतल्या आहेत. मस्त कोवळ्या आणि ताज्या भेंड्या घ्यायच्या आहे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट करायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही. आता या शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण जिरं टाकायचं आहे. मी आधीच करून ठेवलं होतं. शेंगदाणे भाजून त्याचे सालटे काढून शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले होते. चवीपुरतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकायचं आहे त्याच्यात. शेंगदाणेसुद्धा आपल्याला जेवढे भेंडीमध्ये टाकायचे आहे तितके काढून घ्यायचे आहेत. मी 2 चमचे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त चटणी बनवून तयार झालेली आहे. आता या चटणीमध्ये आपण लसूण टाकायचं आहे. लसूण आधी जर का टाकला तर ते शेंगदाण्याचं कूटही बारीक होत नाही आणि तिखट किंवा मीठ म्हणजे एकाच ठिकाणी लटकून जातं. लसूण टाकल्यानंतर त्याचा गोळा बनतो कारण लसणामध्ये पाणी असतं. बघू शकता असा ओलावा निर्माण होतो म्हणून ते आधी नाही टाकायचं. लसूण हा शेवटी दळायचा आहे. आता आपण मस्त 2-2.5 चमचे तेल टाकणार आहोत. शेंगदाण्याचं सुद्धा तेल सुटतं म्हणून तेल थोडं कमीच टाकलं तरी काही हरकत नाही. छान तेल तापलं की त्यात काहीही टाकायची गरज नाही आहे. जी भेंडी आपण कापलेली आहे ती डायरेक्ट टाकायची कारण भेंडीमध्ये जास्त काही टाकायची गरज नाही. इतक्याच साहित्यामध्ये ती अतिशय भन्नाट अशी बनवून तयार होते. मस्त तेलात परतवायची 2 मिनिटापर्यंत. छान परतून झाली की मग आपण जे दळून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट ते त्याच्यात टाकणार आहोत. सगळं टाकून द्यायचं आहे. मस्त आता हलवून घेऊ. भेंडीची भाजी सगळ्यांना आवडते पण ती बनवायला खूप किचकट असते म्हणून कोणी बनवत नाही. आज मी सोपी रेसिपी पाठवलेली आहे. पोट भरून भेंडी बनवायचं म्हटलं म्हणजे ते कापायचं बराच वेळ जातो आणि भेंडी चिकट असते म्हणून ते अरे बापरे बराच वेळ लागतो आणि खूप किचकट काम असतं. त्यापेक्षा अतिशय सोप्या पद्धतीने आपण पटापट भेंडी कापलीही सुद्धा जाते आणि पटापट बनवलीसुद्धा जाते आणि अशा पद्धतीने बारीक त्याची काप केल्यामुळे पटकन शिजूनसुद्धा तयार होते. शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही ही भाजी सकाळी खूप घाई असते म्हणून टिफिनसाठी देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठी खिचडीसोबत कशासोबतही खूप भारी अशी बनवून तयार होते. बघू शकता मस्त वाव. बनवतानाच तोंडाला पाणी सुटतंय. मस्त स्मेलसुद्धा खूप भारी येते. हिच्यात जास्त काही साहित्य लागत नाही. घरच्या साहित्यात बनवून तयार होते. फक्त 2-3दा आपल्याला झाकण काढून पुन्हा त्याला हलवत राहायचं आहे. 2-2 मिनिटांनी हलवायचं आहे जेणेकरून वाफही भरेल आणि मस्त शिजूनसुद्धा तयार होईल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.